नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवलेली आहे मटकी, मोड आलेले मटकी आणि वाटाणे, सफेद वाटाण्यांची उसळ. तरी सफेद वाटाणे आणि मटकी, मोड आलेल्या मटकीची पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त उसळ आपण कशी बनवलेली आहे, त्याच्यासाठी काय काय मसाले वापरले आहेत, ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण घेतलेल्या आहे 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, ठेचून घेतलेला आहे लसूण. 2 कांदे आपण इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टमाटर चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट कढीपत्ता आणि कोथिंबीर तर गार्निशिंगसाठी लागते. कढीपत्ता आपल्याला इकडे भरपूर वापरायचा आहे, कारण की त्याचे फोडणीसाठी आपण उपयोग करणार आहोत. आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे 1 चमचा मालवणी मसाला, त्याचबरोबर हिंग घेतलेला आहे, मीठ चवीनुसार. इकडे घेतलेला आहे मालवणी मसाला 1.5 चम्मच घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेली आहे हळद 1 चम्मच. तर हे जे मसाले आहेत ते आपल्या मटकीमध्ये, उसळमध्ये जाणार आहेत मित्रांनो. तर त्याच्यानंतर आपण इकडे बॉईल करून घेतलेली आहे मटकी आणि वाटाणे. मोड आलेली मटकी आणि वाटाणे आपण चांगले कुकरमध्ये बॉईल करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये हळद टाकलेली आणि ते फक्त बॉईल करून घेतलेले आहे, म्हणजे आपला कुकिंगचा टाईम जास्त करून वाचेल. इकडे आपण घेतलेले 2 ते 3 चमचा तेल, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहे, लसूण टाकलेले आहे. तेल खळखळून गरम टाकलेलं म्हणून मी तुम्हाला ते टाकताना दाखवलेले नाही. आणि इकडे आपण आईने ॲड केलेले आहे कांदे. तर हे कांदे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे नेहमीप्रमाणे. आणि कोणाकोणाला मटकीची उसळ आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. वन्स अगेन इकडे आपल्या कॅमेरावरती बाष्प आलेला आहे, सॉरी अबाउट दॅट. आणि इकडे आपण बघू शकतात कांदा आपला चांगला मस्तपैकी ब्राऊन होत आहे. त्याच्यानंतर आईने इथे ॲड केलेले आहे मीठ चवीनुसार. मीठ झाल्यानंतर आपल्याला हिंग ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर हळद ॲड करायची आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. तर लसूण तुम्ही बघू शकता, लसणाने एकदम मस्त अशी फोडणी लागते, टेस्ट लागतो. आणि उसळ म्हटल्यावरती तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि भाताबरोबर, वाह काय मस्त अशी टेस्ट लागते. इकडे ॲड केलेले आहे मालवणी मसाला. मालवणी मसाल्याने मस्त अशी सुंदर टेस्ट लागते. त्याचबरोबर लाल मसाला ॲड केलेला आहे कलरसाठी. आता हे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मित्र हो. त्याच्यानंतर इकडे ॲड करणार आहोत आपण टमाटर ॲड केल्यानंतर आपल्याला इकडे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले, टमाटर, कांदा हे एकत्रित होणार, एकजीव होणार. आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं. तर इकडे आपण अर्धा कप पाणी टाकलेलं आहे फक्त आपल्या मसाल्यामध्ये. तुम्ही बघू शकता मस्त असे फ्राय झालेले आहेत. आता हा अर्धा कप पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत, जे आहे आपली उसळ मटकी. तर मस्त अशी रेडी झालेली आहे. तेलाचा तवंग तुम्ही बघू शकतात, ग्रेव्ही म्हणू शकतो. तर इकडे आपण ॲड केलेली आहे आपली मोड आलेली मटकी आणि वाटाणा, सफेद वाटाणा. भरपूर पौष्टिक रेसिपी आहे मित्रांनो. तरी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपला भरपूर टाईम वाचलेला आहे, कारण की आपण मटकी आणि वाटाणे दोन्ही बॉईल करून घेतलेले. तर त्यासाठी कुकरमध्ये आपल्याला फक्त 10 ते 15 मिनटं जातात. आणि ही फक्त आता 10 मिनटात होणारी रेसिपी आहे आपली. फक्त आता हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं, मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा मटकीमध्ये. आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला ही मीडियम फ्लेमवरती, गॅसवरती चांगली बॉईल करून घ्यायचे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर इकडे तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता ही मटकीमध्ये आपण टाकलेली आहे कोथिंबीर. आता हिला आपण काय करणार आहे, का साईड डिशमध्ये काढून घेणार आहेत. मटकी मस्तपैकी झालेली आहे तयार. तर हिरवी कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपलं हे लज्जतदार मटकीचे उसळ एकदम टेस्टी कॉम्बिनेशन दिसत आहे. तर भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, पावाबरोबर, त्याच्यामध्ये तुम्ही शेव टाकून खा किंवा काही दुसऱ्या गोष्टींबरोबर लिंबू टाकून एकदम सुंदर लागते. कांदा, लिंबू. तर एकदम सुक्की झालेली आहे ही. टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. सकाळी तुम्ही उठून टिफिनला ही रेसिपी बनवू शकतात. आणि तुम्ही लंच आणि डिनरसाठी ही ऑप्शन ठेवू शकतात, कारण की फक्त आपल्याला याच्यामध्ये पाणी, जर ग्रेव्ही ठेवायची असेल तर थोडंसं पाणी जास्त ॲड करावं लागेल. हा एक टिफिनचा ऑप्शन झाला. तर बघा किती सुंदर रेसिपी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली झालेली आहे
मोड आलेल्या मटकीची उसळ. तर अशी ही रेसिपी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.